राज्यातील तब्बल 695 शैक्षणिक संस्थांना बेकायदा शुल्क वाढवण्यास शुल्क नियामक प्राधिकरणाने मान्यता दिली आहे। ही नियमबाह्य शुल्कवाढ रद्द करून शिक्षण संस्थांना मागील वर्षाचे शुल्क आकारण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी युवा सेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी आणि शुल्क नियामक प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे। महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी महाविद्यालय, खाजगी संस्था, शैक्षणिक संस्था अधिनियम 2015 मधील कलम क्रमांक 14(1) मधील ख प्रमाणे या शुल्क नियामक प्राधिकरणाने बेकायदा 40 बैठकीच्या माध्यमातून सुमारे 695 महाविद्यालयांना शुल्कवाढ दिली आहे, बेकायदा शुल्कवाढ दिली आहे। ती शुल्कवाढ तात्काळ मागे घ्यावी। तो निर्णय विद्यार्थी आणि पालकांचे आर्थिक पिळवणूक करणारा जो निर्णय तो मागे घ्यावा आणि मागील शैक्षणिक वर्षाप्रमाणे आपण संबंधित महाविद्यालयांना शुल्क आकारणीचे निर्देश द्यावे, निर्धारित केलेले शुल्क आकारणीचे निर्देश द्यावेत। या मागणीसाठी शुल्क नियामक प्राधिकरण, उच्च शिक्षण सेक्रेटरी आणि वैद्यकीय शिक्षणाचे सचिव यांच्याकडे निवेदन देत मागणी केली आहे। संबंधित शुल्क नियामक प्राधिकरणाने त्यांच्या मिनिट्स ऑफ मीटिंगमध्ये हा विषय आम्ही घेऊ आणि पॉझिटिव्ह सकारात्मक निर्णय घेण्याचा आश्वासन आम्हाला या निमित्तानं दिलेलं आहे। परंतु या घेतलेला जो निर्णय जो नियमबाह्य आहे, जो कायद्याचं उल्लंघन करणारा आहे, तो तात्काळ निर्णय मागे घेतला नाही तर विद्यार्थी आणि पालकाच्या आमच्या रोषाला सामोरं जावं लागेल याची कल्पना संबंधित शुल्क नियामक प्राधिकरणाला या निमित्ताने आम्ही दिलेली आहे। पुढील कालावधीमध्ये हा निर्णय झाला नाही तर वेळ प्रसंगी रस्त्यावर आम्हाला उतरावं लागेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।